प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 16 जूनचा महा एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर हा भाग 2 आहे आणि भाग 1 चा सुद्धा उल्लेख यात झालाय। रजनी आत्या म्हणत असतात, आबा आजचा बेत फक्कड झालाय की नाही? सगळं तुमच्या सांगण्याप्रमाणे झालंय। आबा म्हणतात, आजचा दिस पण स्पेशल आहे। मग आजचा बेत नको का स्पेशल व्हायला? अरे तुम्ही समधी जण माझ्याकडे का बघताय? तुम्ही इसरला असाल, पण माझ्या ध्यानात आहे बरं। आजच्याच दिवशी आम्ही कोल्हापूरच्या बाहेर बिझनेस घेऊन जायचा निर्णय घेतला होता। आता त्याला लई वर्ष झाली। यो दिवस मी साजरा नाही केला आतापर्यंत, पण अद्वैत आपला बिझनेस बेंगळूरमध्ये सुरू करतोय। तसं आपलं दागिनं, आपलं नाव, बिझनेस समजा चांगलंच आहे, पण अद्वैत पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर बिझनेस सुरू करतोय बेंगळूरमध्ये। तेव्हा माझी अशी इच्छा आहे की आपण आपल्या ऑफिसमध्ये जाऊन पूजा करू आणि आपल्या स्टाफ सोबत जरा अल्पोपहार घेऊ। मग लगेच ती रोहिणी आत्या म्हणते, मी काय म्हणते डॅड, तुमची कल्पना छान आहे, पण या निमित्ताने तुम्ही राहुलला सुद्धा काहीतरी जबाबदारी द्या। काय ग रजनी? अगं उद्या तुझा मुलगा पण बिझनेसमध्ये लक्ष घालेल, सगळ्या जबाबदाऱ्या अद्वैतकडे राहिल्या तर चालेल का ग तुला? आता हिला काय करायचंय मध्ये मध्ये करून? पण आता ती रजनी आत्या छान उत्तर देते, चालेल ना वंश। अहो अद्वैत म्हणजे आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे। त्याने सिद्ध केलंय की तो एक यशस्वी उद्योगपती आहे आणि तो काही या दोघांचा फक्त मोठा भाऊ नाही आहे। हा बिझनेस मोठा करायची त्याच्यामध्ये पूर्ण क्षमता आहे। आता ते आबा असे बघताय रोहिणीकडे, म्हणजे रोहिणी आत्याचा पचका झालाय। रजनी आत्या म्हणतात, वंश मला तर नेहमी असं वाटतं आबाचे सगळे गुण आपल्या अद्वैतमध्ये आहेत बरं। रोहिणी आत्या लगेच म्हणतात, रजनी मी काय बोलते, तू काय बोलतीये, कळतंय का तुला? रजनी म्हणतात, हो मला सगळं कळतंय वंश। सोहम जेव्हा काम करायला लागेल ना, तेव्हा त्याच्या क्षमतेनुसार आबा त्याला जबाबदारी देतीलच, पण तोपर्यंत स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी ही माझ्या सोहमचीच असेल। आबा रजनीचं कौतुक करतात आणि म्हणतात, तुझ्यासारखी आई असेल ना तर मुलांची प्रगती होतेच, पण चूक असून पण मुलांना पाठीशी घालणारी आई असली की त्या मुलांची प्रगती खुंटते। रजनी म्हणतात की हो आबा, तुमची कल्पना खूप छान आहे पूजेची, मी तयारीला लागते। लगेच ही नैना म्हणते, आबा पूजा केली की छान प्रसन्न वाटतं नाही वातावरण? मग हे आबा नैनाला काम सांगतात की नैना सगळ्यांना आमंत्रण दे आणि तुझ्या घरच्यांना पण आव्हान दे बरं। नैना लगेच विचारते, आबा माझ्याजवळ कोणती जबाबदारी देणार आहात तुम्ही? मग लगेच आबा म्हणतात की अगं नैना, तुझ्यावर जबाबदारी देण्यात अर्थच नाहीये, पण रोहिणी तुझा पोरगा आणि सून दोघांना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकव की ग। नैना उद्धटपणे तिथून उठून जाते की बरं ठीक आहे, कला मला ना काय ज्वेलरी घालायची आजच्या फंक्शनला आणि काय साडी घालायची ते मी बघते, मी चालले वर, असं म्हणून त्या दोघी सासासुना निघून जातात तिथून। रजनी काकू म्हणतात की अगं घरी आमंत्रण दे आणि काजल आली की छान उत्साह येतो। आता कला म्हणते, हो देते। इकडे अद्वैत खूप खुश असतो त्या डिझाईन्स बघून आणि सानिकाला सांगत असतो, अशाच डिझाईन्स तुझ्या मैत्रिणीला बनवायला सांग आणि याच्यावरचे कानातले पण बनवायला सांग, या डिझाईन्सला मॅचिंग होतील असे। या डिझाईन्सला काही लेअर ॲड करता आले का बघ, हे सगळं मॅच केल्यानंतर डिझाईन्सचे ऑप्शन मला पाठवायला सांग तिला। सानिका म्हणते, हो सर सांगते। आता तेवढ्यात त्याला कला सारखी कॉल करत असते आणि हा अद्वैत तिचा कॉल कट करत असतो। कलाला आजोबांनी सांगितलेला निरोप अद्वैतला द्यायचा असतो, तर आता हा अद्वैत सांगत असतो त्या सानिकाला, अगं याला गेरू फिनिशिंग द्यायला सांग आणि या डिझाईन्सला हायलाईट करता। कला पुन्हा एकदा फोन करत राहते अद्वैतला। शेवटी अद्वैत वैतागून कॉल उचलतो आणि म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? सानिका लगेच म्हणते, सर तुम्ही जे सांगितलंय ते माझ्या लक्षात आलंय। ऍक्च्युली अद्वैत कलावर ओरडत असतो। मग अद्वैत म्हणतो, अगं नाही सानिका, मी तुला नाही बोललो, हे सगळं बोलणं कलाने ऐकलंय। अद्वैत म्हणतो, अगं मी नेहमी ओरडतोच असं नाहीये, हे बघ तुझ्या फ्रेंडला ना इथेच बोलवून घे, म्हणजे तू तिला इन्स्ट्रक्शन देणार, मी तुला देणार, त्यापेक्षा मी तिलाच बोलतो ना, तू बोलव तिला इकडे। तरी पण सानिका तिथेच उभी असते। अद्वैत म्हणतो, काय ग काय झालं, बोलव ना तिला फोन करून। मग आता ती म्हणते, सर ते सॉरी, पण तिच्या घरचे ना जरा ऑर्थोडॉक्स आहेत, तिने काम केलेलं त्यांना अजिबात आवडत नाही, म्हणून ती घरच्यांपासून लपून लपून काम करते। आता कला हे सगळं ऐकतीये। प्रेक्षकांनो तुम्हाला माहितीच आहे हे सगळं कलाबद्दल बोलणं चाललंय। अद्वैत विचारतो त्या सानिकाला, अरे ह्याला काय अर्थ आहे, लग्न झालंय का ग तिचं? मग आता ती सानिका म्हणते, हो सर लग्न झालंय तिचं, म्हणूनच तर। अद्वैत म्हणतो, अरे ह्याला काय अर्थ आहे, म्हणजे लग्न झालं म्हणजे काय टॅलेंट विसरायचं का मुलींनी? अजिबात नाही, टॅलेंटच्या आड लग्न, मुलं, संसार हे नाही आलं पाहिजे। एवढी साधी गोष्ट तिच्या घरच्यांना कळणार नाही का? तिच्या घरच्यांना हे सगळं कळायला हवं ती टॅलेंटेड आहे म्हणून। आता ही सानिका म्हणते, सर आता काय करणार ना, ती फ्रीलान्सर म्हणून काम
करते तिला ना आपण असंच पे करूया, डिझाईन जशा जशा अप्रूव्ह होतील तशा चालेल ना सर? अद्वैत म्हणतो हो चालेल. हे बघ ती टॅलेंटेड आहे आणि चांदेकरांना टॅलेंटची कदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या टॅलेंटचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. सो गो अहेड. जमलं तर तिला मला भेटायला बोलव हं. तेव्हा सानिका म्हणते हो सर थँक्यू. ती सानिका आता निघून जाते. कलाचा फोन चालू असतो बरं का इतक्या वेळचा. आता अद्वैत कलाचा फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो बोल. ॲक्च्युली अजिबात एक शब्दही बोलू नको, मी येणार आहे ना घरी तेव्हा बोलूयात आपण. मग आता कला म्हणते अरे तुला तेच सांगायला फोन केलाय मी, तू तिकडेच थांब, आम्ही सगळे ऑफिसला येतोय. आता अद्वैत चिडतो तिच्यावर आणि म्हणतो तुला का नेहमी नेहमी ऑफिसला यायचं असतं ग? कला म्हणते तुला नेहमीच असं न ऐकताच बोलायचं असतं का? तुला मी असं म्हटलंय का मी ऑफिसला येतेय? आम्ही म्हटलं आम्ही घरातले सगळेच ऑफिसला येतोय. अरे बाबा, आबांनी आत्ता सांगितलं की कोल्हापूरच्या बाहेर त्यांनी आजच्याच दिवशी बिझनेस करायला सुरुवात केली होती. त्यांची अशी इच्छा आहे की ऑफिसला येऊन छोटीशी पूजा करावी, त्यामुळे आम्ही सगळे तिथे येतोय. अद्वैत म्हणतो की ठीक आहे या तुम्ही, मी सांगतो स्टाफला तयारी करून ठेवायची. आता कला म्हणते तुझी माझ्यावर उधारी आहे हा. अद्वैत म्हणतो कसली उधारी? तेव्हा ही म्हणते की तू न ऐकता चिडलास त्यासाठी सॉरी म्हणती उधारी. मग आता अद्वैत म्हणतो सॉरी बिरी काय म्हणणार नाही हा, गेली सोडत आणि फोन ठेवून देतो. आता कलाला येतो राग. आता इकडे काजल आली आहे घरी आणि म्हणते खरे बाई आम्ही आलो की. आता या खरे बाई म्हणतात आम्ही म्हणजे अजून कोण आलंय हाय का आता? अगं एकलीच आलीस ना, आम्ही आलो काय म्हणते? तर आता ही काजल म्हणते स्टाईल आहे आपली बोलायची. खरेबाई म्हणतात अगं डबे आणले का? काजल म्हणती कसले डबे? आता खरेबाई म्हणतात अगं बाई माझ्या सासूने दिलेले डबे होते ते चकल्या लाडू दिले तुला, ते डबे कुठे आहेत? काजल म्हणते तसं होय, अरे ते डबे तर आपण तेव्हाच तिथं ठेवले. मग आता खरेबाई म्हणतात की सांगता नाही आलं का डबे देऊन आलीस ते? कालपासनं तेच चाललं ना बोंबलणं, कालपासून नैनीसाठी चकल्या लाडू करणं चालल्या, ते डबे म्हणते मी तुला. काजल म्हणते बरं माफ करा खरेबाई, अहो तुमचं डब्याचं सांगायचं झालं तर त्या रजनीबाई म्हणाल्या की रिकामे डबे देऊ नये म्हणून त्यांनी ठेवून घेतले, आपण पण ठेवून आलो तिथे डबे. इतक्या आपुलकीनं बोलतात ह्या खरेबाई. काय ग काय बाई असं बोलल्या का ग त्या? आणि आपली नैनी काय म्हणती? नाही म्हणजे तिला चकल्या आवडल्या का नाही? तिचं वजन गिजन वाढलं का नाही? काय म्हणता काय पोरी? आता त्या बिचाऱ्या काजलला तिथे झालेला तिचा अपमान आठवतो की नैना कशी बोलली होती की मी काही हिला इथे बोलवलं नाहीये, हीच आली मुद्दाम, आणि कलाने ती सगळी बाजू सावरली. आता त्या विचारतात खरे बाई अगं काय बोलते काजल मी? काजलला मात्र नैनाचा तो फिसकटलेला चेहरा आठवतो, पण तरी पण काजल कलाचं बोलणं ऐकते आणि कलाने तिला सांगितलेलं असतं की आईबाबांना काही सांगू नको. मग काजल म्हणते अरे नैनाताईनं सगळ्या चकल्यांचा फडशा पाडला आणि चकल्या कोणालाच दिल्या नाही. मग लगेच या खरेबाई म्हणतात वाटलंच मला, माझी नैनी पण ना अगं एकटीनंच खाल्ल्या का, समजांना नाही दिल्या का? काजल म्हणते हो कलाताईला दिल्या, ताईने सगळ्यांना वाटल्या. काजल अगदी कलावरच गेली आहे नाही प्रेक्षकांनो. आता या खरेबाईंना वाटतं आपली कला गुणाचीच आहे. असो, पण आता इकडे हे सगळेजण पोहोचलेत ऑफिसला आणि आता खरा तमाशा इथून सुरू झालाय. अद्वैतने सगळी छान तयारी केलेली असते. आबा म्हणतात लई भारी तयारी केली बघ अद्वैत, पीडित आल्यावर लई प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय बघ, आणि हे समदे दागिने पाहिले ना की भारी वाटतंय बघ, मस्त सजवलेस तू. अद्वैत म्हणतो हो आबा ही सगळी आपली लेटेस्ट डिझाईन आहे, आजच हे प्रोडक्ट्स आलेत, आज आपल्याकडे पूजा आहे म्हणून म्हटलं आजच लॉन्च करूयात. आता हे आजोबा म्हणतात वा वा अद्वैत लई सोन्यावानी कल्पना केलीस बघ. आता या दागिन्याच्या जागी मुहूर्त आजचा सुदिनच आहे. अरे आजच्याच दिवशी लई वर्षापूर्वी आम्ही सीमोल्लंघन केलं होतं आणि लई वर्षानंतर पुण्यांदा आता तू केलंस बाळा, लई भरून वाटलं रे मला, लई अभिमान आहे मला तुझा. अद्वैत म्हणतो थँक्यू आबा, चला आता पूजा करून घेऊया. पण आता या रोहिणी आत्याला आणि या राहुलला फारच जेलसी होत असते. आता हे आबा म्हणतात चांदेकरांची पुढची पिढी आता पूजा करल बरं, आणि एकदम कलाचं नाव घेतात. ही नैना पुढे येत असते बरं का, आणि तिचा सॉलिड पचका होतो. आणि मग आबा सांगतात की देवाला हळदी कुंकू वाहाय, कले नमस्कार कर. आता ती कला नमस्कार वगैरे करते, हळदी कुंकू वाहते आणि नैनाचा चेहरा पार उतरून गेलाय. आता तेवढ्यात या नैनाचे आईवडील आलेत आणि आबा त्यांना म्हणजे वेलकम करतात, या व्याही आलेत का तुम्ही? आणि हे सुद्धा आता आबांना असे नमस्कार करतात. तर आता इथून पुढे त्यांनी आरतीच दाखवली आहे बराच वेळ. आता हे आबा अद्वैतला पण म्हणतात की जा कलेच्या सोबत उभं राहा, आरती करून घ्या दोघं जण. रजनी आत्या काजलला असं हाय करतात म्हणजे लांबूनच. या रजनी आत्या
त्या काजलकडे पाहून खूपच जळत असतात आणि मनात विचार करत असतात, हिच्यामुळे माझा अपमान झाला, आता हिला मी सोडणार नाही. तर आता यांनी आरती चालू असताना या रजनी आत्याने काय काय कुटाणे केलेत ना ते सगळे दाखवले. काजलच्या लक्षात येतं की रोहिणी आत्या सारखी आपल्याकडे बघतीये. काजलला असं वाटतं, अरे यार ही बाई आपल्याकडे का बघतीये, हिने पुन्हा आपल्या आईबाबाचा अपमान केला तर, त्यापेक्षा आपण हिला दिसलोच नाही तर बरं होईल. असा विचार करून ही बिचारी काजल अशी मागे मागे सरकत असते जेणेकरून ती त्या रोहिणीच्या नजरेआड होईल. पण आता मागे सरकताना तिची बॅग लागते त्या काउंटरवरच्या अंगठीच्या बॉक्सला आणि त्यातल्या काही 2 अंगठ्या खाली पडतात. पण काजल अगदी प्रामाणिकपणे त्या अंगठ्या उचलते आणि पुन्हा त्यात ठेवून देते. पण या संधीचा फायदा रोहिणीने घेतलाय. रोहिणी विचार करते की या सगळ्याचा आळ काजलवर आणायचा आणि आरती सुरू असताना एका पिऊनला खुणवते आणि एका केबिनमध्ये बोलवते. ते पिऊन दादा आतमध्ये येतात आणि हिने त्यांना काहीतरी सांगितले जे आपल्याला ऐकवलं नाहीये. पण ते पिऊन दादा म्हणतात, नाही नाही मॅडम मी असं नाही करणार हो, हे बघा माझ्याकडून हे शक्य नाहीये. पण रोहिणी त्याच्या समोर पैशाची गड्डी ठेवते आणि म्हणते, काम तर तू केलंच पाहिजेस, नाहीतर कामावरून काढून टाकील, चल जा जा म्हणलं ना. आता त्यांनी दाखवलं तर नाहीये पण माझा असा अंदाज आहे की काजलच्या बॅगमध्ये त्या 2 अंगठ्या टाकायला ह्याच बाईने सांगितलं असणार आहे. आता यांची सगळ्यांची आरती वगैरे झाली आहे. आबा खूप खुश असतात आजच्या दिवशी. आबा कलाला म्हणतात, जा कले समध्यांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था कर आणि रजनी तू पण जा हं तिच्यासोबत. आता या दोघी जणी समोसे चिप्स असं सगळ्यांना प्लेटमध्ये सर्व करत असतात. अद्वैत आता ते डिझाईन्स दाखवत असतो आबांना, तेवढ्यात कला येते तिथे आजोबांसाठी प्लेट घेऊन. आता अद्वैत खूप कौतुक करत असतो त्या डिझाईन्सचं आणि म्हणत असतो की सानिकाच्या मैत्रिणीने केलेत, खूप भारी आहे हे सगळं. नाही आजोबा, ॲक्च्युली ना ती मुलगी कोण आहे ती मला माहिती नाही आहे, हिडन टॅलेंट म्हणतो ना तशी मुलगी आहे बघा, ती खूपच भारी आर्टिस्ट आहे, सगळी डिझाईन बघा तिनेच बनवली आहे. कला मुद्दाम म्हणते की अरे वा काय सुंदर आणि रेखीव आहेत ना डिझाईन्स. तर लगेच अद्वैत म्हणतो, उगाच मी वा म्हटलं की तू वा म्हणू नको, त्या डिझाईन्स आहेत डिझाईन्स, भेंडीची भाजी नाहीये. लागली माझी बरोबरी करायला. कला म्हणते, हो बाई बरोबर आहे तुझं, मला काय कळणार आहे डिझाईन्समधलं, मी आपली करते भेंडीची भाजी. म्हणजे सगळं काही हिनेच केलं आहे पण दाखवते अशी की काहीच केलं नाही आहे. आता कलाचे आई वडील निघालेत हे बघून लगेच रोहिणी जरा अलर्ट होते की अरे हे जाता कामा नये. कलाचे आई बाबा म्हणतात की आम्हाला बोलवलं आभारी आहे आबासाहेब तुमचे. आता त्या कलाचे वडील पण म्हणतात, हो आबासाहेब तुम्ही लई आपुलकीनं बोलवलं आम्हाला, फार बरं वाटलं हो आम्हाला. आता रोहिणी विचार करते की चला आताच कांगावा सुरू करूया. आबा म्हणत असतात, दिनकरराव तुम्ही आम्ही काही राहिलंय का, तुम्ही नाश्ता केला न. आता त्या म्हणतात हो हो. आता रोहिणी मोठ्यानं ओरडायला लागते, आबा आबा ओ इथं काय झालं बघा. आता हे निघणार तेवढ्यात हिचा कांगावा सुरू झालाय. आता ते आबा म्हणतात, काय गो काय झालं. लगेच ती म्हणते, आबा बघा ना इथल्या 2 अंगठ्या चोरी गेल्यात. त्या अंगठ्याच्या काउंटरवर असलेली बिचारी ती पोरगी घाबरून जाते, मीनाक्षी नाव आहे तिचं. आणि आता सगळेच जण बघायला लागतात काय झालं काय झालं. मग आता ही म्हणते की हो हो, मीनाक्षी म्हणते की 12 अंगठ्या होत्या मगाशी आणि आता 10च आहेत. लगेच ती रोहिणी म्हणते, बघा बघा डॅड मी म्हटलं होतं ना चोरी झाली ते. आबा म्हणतात, रोहिणी काय पण नको बोलूस, आपल्या पिढीवर कधीच चोरी झाली नाहीये, आपण समजे इथं असताना कशी काय चोरी होऊ शकते, उगाच पराचा कावळा करायची सवय सोडून दे तुझी. लगेच आता ती म्हणते रोहिणी की डॅड माझ्यावर कधीतरी विश्वास ठेवत जा, डोळ्यांनी बघा प्रत्यक्ष 2 अंगठ्या गायब आहेत, खरंच चोरी झाली आहे. तेवढ्यात सरोज वहिनी आल्या आणि त्या म्हणतात, काय आपल्या पिढीवर चोरी झाली आहे. लगेच ही रोहिणी म्हणते, बरं झालं वेळेवर आलीस वहिनी तू, बघ ना डॅडने आजच्या चांगल्या दिवशी पूजा वगैरे केली आणि आजच चोरी झाली. अद्वैत म्हणतो, तुला कसं कळलं का आत्या चोरी झाली आहे ते. रोहिणी म्हणते, अरे अद्वैत मी मगाशीच बघितलं, म्हणजे लेटेस्ट डिझाईन बघत होते मी अंगठ्यांच्या, मगाशी मी बघितल्या की ह्यात 12 अंगठ्या होत्या आणि आता बघते तर काय 10च दिसत आहेत आणि स्टाफच्या हे का लक्षात नाही आलं, किती हलगर्जी पण आहे हा. आता ती मीनाक्षी म्हणते, नाही हो मॅडम खरंच माझ्या लक्षात नाही आलं. आबा म्हणतात, अगं इथेच कुठेतरी असतील अंगठ्या, अशी कशी चोरी होईल, बघ बरं मीनाक्षी कुठे बघ. मीनाक्षी म्हणते, हो 2 अंगठ्या गायब आहेत आबा, हा ट्रे तर इथेच होता मगासपासनं. आता रजनी आत्या म्हणतात, अगं बाई आता काय करायचं. अद्वैत म्हणतो, दुकानाचा कानाकोपरा शोधा, खरं तर हे शक्य नाहीये पण अंगठ्या इथेच कुठे असतील. त्या सरोज वहिनी पण म्हणतात, हो पिढीच्या बाहेर कोणीच जाऊ नका. रोहिणी लगेच म्हणते, आतापर्यंत कोणी सिरियसली घेत नव्हतं मला. सरोज वहिनी बरं झालं तू आलीस, थांबा आता पोलिसांनाच फोन करते. हे सगळेजण मगासपासून असेच बसलेत. ते आबा म्हणतात, थांब जरा रोहिणी, पोलिसांना फोन करू नको, विषय वाढवू नकोस, इथेच कुठे अंगठ्या असतील. अगं रोहिणी इथेच कुठे असतील अंगठ्या. आता अद्वैत त्याच्या लोकांना सांगतो की सापडा इथेच कुठे अंगठ्या असतील म्हणून. रोहिणी म्हणत असते, आबा पोलिसांनाच छडा लावू द्या या प्रकरणाचा. आता त्या आबा म्हणतात, नाही काही गरज नाही हवा द्यायची, 2 अंगठ्या चोरी करायसाठी थोडीच चोर येणार आहे, आपण समजे इथं असताना.
बघा बघा इथेच कुठेतरी असतील. मीनाक्षी तू कोणाला अंगठ्या दाखवल्या का? आणि काय ग रोहिणी, चुकून एखाद दुसऱ्या अंगठ्या इकडे तिकडे तुझ्या हाताने तर नाही ना राहिल्या? नाही म्हणजे तूच बघत होतीस ना ट्रे? लगेच ती रोहिणी म्हणते, डॅड कमाल आहे तुमची, तुमच्या 2 अंगठ्या गायब झाल्या हे मीच तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही माझ्यावरच आळ घेताय का? लगेच आता त्या सरोज वहिनी म्हणतात, रोहिणी पराचा कावळा खरंच करू नकोस. काय ग मीनाक्षी, तू बघितलं का कोणाला काउंटरवर येताना? आणि रोहिणी तू पाहिलं असेल तर खरंच सांगा. तर ती मीनाक्षी म्हणते, देवा शपथ सांगते मी नाही बघितलं कोणाला, मी खरं सांगते. म्हणतात, मीनाक्षी आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आता ती रोहिणी लगेच पोलिसांना कॉल करते सुद्धा. बाबा विचार करतात, अशी कशी चोरी होईल? आजचा दिवस पाहून पूजा करायला आलो आणि हे काय घडलं सगळं? आता ही कलामध्ये बोलते आणि म्हणते, हे बघा आपल्या इथे अंगठ्या चोरी झाल्या असतील असं वाटत नाही, आणि अंगठ्या जर खरंच चोरी झाल्या असतील तर इथे असलेल्या उपस्थितांपैकी घेतल्यात असा शंका येते. म्हणजे ज्यांनी कोणी घेतल्या असेल त्यांनी पुढे या आणि चूक कबूल करा. सरोज मॅडम रागवतात आणि म्हणतात, काय ग तू काय बोलते? तुला कळतंय का? ज्यांनी कोणी चोरी केली असेल तो काय समोर येणार आहे का खरंच? आता ही कला म्हणते, मॅडम हे बघा कोणीतरी हव्यासापोटी केली असेल ना चोरी. माझं असं म्हणणं आहे, ज्यांनी कोणी चोरी केली आहे त्याने कबूल करावी ना, उगाच कशाला वाढवायचा ना विषय. आता त्या सरोज वहिनी म्हणतात की उगा तुझं शहाणपणा दाखवू नकोस. इथे सोन्या चांदीचे हिऱ्याचे करोडोची उलाढाल होत असते. इथे भरपूर दागिने, चोर असा स्वतःहून पुढे नसतो येत. आता कला म्हणते, हो मॅडम पण आपल्या इथे आपण आपल्याच माणसांना आमंत्रण दिलंय ना, चोरीचा आळ घेतोय म्हटल्यावर आपल्या माणसांवर संशय घेतो असा अर्थ होतो ना, आणि प्रसंगावर नियंत्रण मिळवायचं म्हणून मी हा उपाय सुचवतेय. चोर कदाचित चोरी करायच्या उद्देशाने हे करतो, पण माणूस वाईट नसतो ना, परिस्थिती तसं करायला भाग पाडते त्याला. सरोज वहिनी म्हणतात, चोर हा चोरच असतो, चोर कधीही मुद्दामूनच चोरी करतो. आता लगेच ते मागून श्रीकांत भाऊजी म्हणतात, हो सरोज वहिनीचं पण बरोबर आहे, चोरी सारख्या गुन्ह्याला माफी नसते. आता ते लगेच म्हणतात सरोज वहिनी पण, हो बरोबरच बोलताय श्रीकांत भाऊजी पण. काय ग तू नेहमी अशा गुन्ह्याला का समर्थन करतेस ग? तू स्वतः खोटारडी आणि फसवी आहेस ना, म्हणून तू अशा गुन्ह्याचं समर्थन करतेस. अशीच लोक अशा गुन्ह्याचं समर्थन करत असतात. आता हा विषय कुठल्या कुठे चालला असं नाही वाटत आहे का तुम्हाला? पण छान दाखवली आज मालिका. इथेच त्यांनी आजचा हा महा एपिसोड पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की हा सगळा आळ काजलवर आलाय CCTV फुटेजमुळे. आता हा अद्वैत काजलला पण म्हणतो की ही चोर आणि तुम्ही दोघी बहिणी खोटारड्या. आता ही कला म्हणते की मी सिद्ध करून दाखवेल आमची काजल चोर नाहीये. तर आता कला काजलला निर्दोष कशी सिद्ध करते हे बघणं इंटरेस्टिंग. प्रेक्षकांनो आजचा हा भाग 1 आणि 2 तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा. आणि प्लीज आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद.